अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आली, तर काही तलाव देखील काही भराव जो आहे तुटलेला आहे, त्यामुळे तलावातलं पाणी देखील वाहून गेलेलं आहे। या संपूर्ण भागाची पाहणी जी आहे ते आमदार रोहित पवारांनी केलेली आहे। त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात देखील हीच परिस्थिती आहे। काय सांगाल तुम्ही, एकंदरीतच पाहणी केलेली आहे? एक तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे जामखेड तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये। बऱ्याच गावामध्ये नाही ते 100% गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्याच्याच बरोबर जी गावं नाही तर शेती ही सीना नदीवर आहेत, नाहीतर विविध छोट्या मोठ्या नद्यांवर, नाहीतर जे काही आपले छोटे मोठे नाले असतात त्याच्यावर आहेत, त्याच्या आजूबाजूला खूप मोठं नुकसान झालं। आता आपण मौरी या प्रकल्पावर तिथं आहोत। इथं जी भिंत होती ती भिंत तुटल्यामुळे खालच्या अनेक गावांना खूप मोठी अडचण झाली होती। काल पाणी हे वाढल्यामुळे शेतकऱ्याची शेती वाहून गेलेली आहे। अजून मोठं नुकसान होऊ नये आणि बंदराला कुठेही अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वजण मिळून स्वखर्चातून इथं आपण मशीन टाकलेले आहेत। आता जे गोण्या लागतात सिमेंटच्या त्या सुद्धा आपण आणलेल्या आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण इथं काम करत आहोत। पण मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय खूप मोठं झालंय। त्यामुळे आमची मागणी आहे, सरकारला मागणी आहे की हेक्टरला 50,000 रुपये शेतकऱ्याला दिले गेले पाहिजे। त्याच्याचबरोबर पंचनामा करत असताना सरसकट पंचनामा झाला पाहिजे आणि मदत सुद्धा सरसकट तिथं झाली पाहिजे आणि कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ। कारण इलेक्शनच्या आधी आपण बघितलं अनेक आश्वासनं या नेत्यांनी दिले होते, पण सरकार आल्यानंतर ह्या सगळ्या आश्वासनावर पाणी हे यांनी टाकलेलं आहे। त्यामुळे सगळे आश्वासने हे विसरलेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याला मदत ही या सरकारकडनं झाली पाहिजे। जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा हिंदू खतरे में तुम्ही बोलता, मला या सरकारला आणि खास करून भाजपला सांगायचंय या हिंदू खतरे में आहेच, पण आज जर आपण बघितलं तर आज बहुजन समाज खतरे में आहे, सर्व शेतकरी खतरे में आहेत, सर्व समाजाचे आहेत। तुम्ही इलेक्शनच्या आधी जातीवाद केला, धर्मामध्ये जातीमध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजली आणि आता सुद्धा सत्ता आल्यानंतर तुमची केंद्रात आणि राज्यात सरकार असताना सुद्धा तेच तुम्ही करत आहात। आम्हाला तुम्हाला सांगायचंय सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक आज आमचे अडचणीत आहेत। त्यामुळे सरसकट कर्जमाफी तुम्हाला द्यावी लागेल आणि सरसकट पंचनामे करून प्रत्येक हेक्टरला कमीत कमी 50,000 रुपये हे या शासनाकडनं दिलेच गेले पाहिजे। पंजाबला जमलं, काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने तिथं असणाऱ्या पूरग्रस्त शेतकऱ्याला 50,000ची मदत ही घोषित केली, तसंच आपल्या या राज्यामध्ये सुद्धा या सरकारकडनं 50,000 रुपयाचीच मदत त्याची घोषणा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल एक ट्विट केलं अधिकाऱ्यांसंदर्भात, काय नेमकं प्रकरण आहे? नाही, मुंबईमध्ये जे काही आपले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी काय केलं होतं तर तिथं त्यांनी एक पार्टी केली होती। आता त्यांचं नियुक्त्या झाल्या होत्या, त्यांचं ट्रेनिंग झालं होतं, ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना आता कामाला जायला पाहिजे होतं, पण कामाला न जाता एका 5 स्टार हॉटेलमध्ये हे सर्व अधिकारी तिथं पार्टी करत होते। अधिकाऱ्यांची चूक असेल असं म्हणणार नाही, कारण हे नवीन अधिकारी आहेत, पण असं आम्हाला कळतंय की तिथं काही ठराविक जुने अधिकारी आहेत, ते त्यांचा गट निर्माण करण्यासाठी जे काही नवीन रिक्रूट आहेत नाही तर नवीन ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात अशा लोकांना आपल्या जवळ करण्यासाठी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी देत असतात। आता आमचं मत आहे की पेमेंट कोणी केलं, कमिशनरांनी दिलं का, तिथं असणाऱ्या दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्यांनी दिलं, नेत्यांनी दिलं का, सगळ्यांनी मिळून दिलं, हे कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे। आणि लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर 5 स्टारमध्ये जाऊन पार्टी करत असाल आणि ते सुद्धा कोणाच्या पैशाली हे जर आपल्याला कळत नसेल हे ते योग्य नाही। आणि हे जे काही ग्रुपिझम आहे तिथं एक ग्रुप असा निर्माण झालेला आहे की तो ग्रुप तिथं असणाऱ्या लोकांवर प्रभाव टाकतो, कोणाला काढायचंय, कोणावर कारवाई करायची, कोणाला घ्यायचंय, कोणाला कुठलं पोस्टिंग द्यायचंय, तर त्या ग्रुपबद्दल काय माहिती आमच्यापर्यंत येणार, ती आल्यानंतर नक्कीच मीडियापाशी आणि आधी या सरकारपर्यंत आम्ही पोहोचू। निश्चितच कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।